हेडलाईन्स नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। E20 विरोधामध्ये अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोर्चा काढलाय। पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचा मोर्चा अडवलेला आहे आणि दिल्लीमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। E20 पेट्रोल विरोधामध्ये अरविंद केजरीवाल हे मैदानात उतरल्याचं दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावरती आता हा मोर्चा निघालेला आहे। मात्र मोर्चाला दिल्ली पोलिसांकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती आणि त्याचमुळे अरविंद केजरीवाल त्याचबरोबर या मोर्चामधील आंदोलकांना आता पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे। पीएम नहीं मिलेंगे और आप पिटीशन हमें दे दीजिए। सर पीएम नहीं मिलने का मैं नहीं बोल सकता, मैं ये कह सकता हूँ यहाँ से आगे नहीं जा सकते सर, यहाँ से सर आगे, लेकिन ये हमारी जिम्मेदारी कि हम पहुँचा देंगे इसको। ये मोदी जी का डिसीजन है, कैबिनेट का डिसीजन है। इसमें गडकरी साहब, हरदीप पुरी साहब, इन लोगों की किसी की नहीं चलती। ये निर्णय ये निर्णय जो है ये मोदी जी का है, कैबिनेट का है और ये केवल और केवल ट्रंप के दबाव में किया जा रहा है, क्योंकि ट्रंप के दबाव को मोदी जी बर्दाश्त नहीं कर पा रहे। आणि दरम्यान आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने मोर्चा काढायचं ठरवलेलं आहे आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल हे सगळेच जण आता दिल्लीतील फिरोजशाह रोडवर आहेत, जिथे पोलिसांनी हा मोर्चा रोखून धरलेला आहे, कारण या मोर्चाला परवानगी नाहीये। अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचं आंदोलन करण्याला दिल्लीमध्ये परवानगी नाहीये आणि आता आपण पाहतोय की दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, आंदोलक, अरविंद केजरीवाल त्यांचे नेते हे सर्वच जण आता पोलिसांच्या समोर आमने सामने आलेले आहेत। पोलिसांनी वारंवार सूचना केलेली आहे की अशा प्रकारे आंदोलनाची कुठलीही परवानगी दिल्लीमध्ये नाहीये, त्यामुळे आंदोलन केलं जाऊ नये, इथे घोषणाबाजी केली जाऊ नये, अशा स्वरूपाची सूचना पोलिसांनी दिलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल आणि त्यांचे समर्थक हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने जाण्याबाबत ठाम आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। जाइए जो लोग पिटीशन दे दे, बैठ जाइए सब लोग। तर दिल्लीमधली ही दृश्य आपण पाहतोय। अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या निवासस्थानी हा मोर्चा पुकारलेला आहे। E20 पेट्रोल विरोधामध्ये अरविंद केजरीवाल हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मैदानामध्ये ते उतरलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांनी आज मोर्चा काढलेला आहे। देशभरामधील अनेकांची निवेदनं घेऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडकणार आहेत आणि त्यांना ही याचिका दिली जाणार आहे। मात्र पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचा हा मोर्चा अडवून धरलेला आहे। देशभरामधली निवेदनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवून धरलेला आहे। या मोर्चाला दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती। देशावरती E20चा निर्णय हा थोपवला जातोय, अशी नुकतीच प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। तर समर्थकांसह केजरीवाल हे मोदींच्या निवासस्थानाकडे आता निघालेले आहेत। देशभरामधून आलेली निवेदनं पंतप्रधान मोदींना देणार, असं केजरीवाल म्हणाले। इथेनॉल खरीदना बंद करो, इथेनॉल खरीदना बंद करो। साथियों और दोस्तों, अमेरिका के दबाव में, ट्रंप के दबाव में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देश का स्वाभिमान, सम्मान और हिंदुस्तान की 30 करोड़ गाड़ियां ट्रंप के हाथों में गिरवी रख दिया है। ट्रंप की गुलामी के कारण 22,000 करोड़ का इथेनॉल, जो इथेनॉल कूड़ा है अमेरिका के लिए, वो कूड़ा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ट्रंप से खरीदने जा रहे हैं। और इसलिए केजरीवाल साहब ने 1 महीने पहले चिट्ठी लिखा, प्रधानमंत्री से अनुरोध किया कि हम इस मुद्दे पे आपसे मिलना चाहते हैं, बातचीत करना चाहते हैं। 2 लाख
आणि दरम्यान देशामध्ये E20चा मोठा मुद्दा आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपकेंनी म्हटलंय.